नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शनिवार, तर उद्या आहे धनत्रयोदशी. आता धनत्रयोदशी असल्यानिमित्तामुळे कारण की आता दिवाळी चालू झाली आहे, त्यामुळे सगळ्यात अगोदर दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सगळ्यांसाठी सुख समृद्धी आनंद घेऊन येवो ही स्वामींचरणी प्रार्थना करते. तर आता धनत्रयोदशीच्या आदला जो दिवस आहे तर तो म्हणजे वसुबारस असते. तर आता दिवाळीचे 5 दिवस आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. आता दररोज आपण उंबरट्यावरती म्हणा हळदीचं लेपन करत असतो, दिवाळीमध्ये घराच्या बाहेर जे पाणी वगैरे शिंपडत असतो, त्याचप्रमाणे तुम्हाला जर शक्य झालं तर आवर्जून तुम्ही दरवाजाला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे. कारण की माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते आणि घरातील नकारात्मकता निघून जाते, म्हणून मग आपल्याला दररोज आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे की देवघराच्या तिथे आपल्याला एक उत्तर दिशेकडून दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण की उत्तर दिशा जी आहे माता लक्ष्मीची दिशा मानली जाते, म्हणून आपल्याला दिवाळीमध्ये दररोज हे असे काही उपाय करायचे आहेत. तर त्याचबरोबर आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आता प्रत्येकाच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी ह्या निर्माण होतच असतात. आता दररोज आपल्याला काही उपाय म्हणा किंवा काही सेवा करणं शक्य होत नाही, म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी आता हा जो दिवस आहे तर कुबेरासह माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी, म्हणजेच की धनत्रयोदशीच्या दिवशी. म्हणून आपल्याला या ठिकाणी म्हणजेच की एका ठिकाणी मूठभर धने आपल्याला ठेवायचं आहे. आता धने जे आहे तर त्या धनेची धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा केली जाते. आता धनत्रयोदशी हा जो दिवस आहे तर या दिवशी काही वस्तू खरेदी करण्याला पण अत्यंत महत्त्व दिलं जातं. आता आपल्या घरामध्ये आपल्या घराची मुलांची प्रगती होण्यासाठी आपण बरेच उपाय सेवा करत असतो, त्यापैकीच हा एक उपाय आहे. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वस्तू आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायच्या आहेत, याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर काय करायचं आहे, आता ज्या वस्तू आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. आता प्रत्येकाला सोनं खरेदी करणं हे शक्य होत नाही, कारण की आता सोने चांदी खरेदी करण्याला विशेषतर महत्त्व दिले जाते, शुभ दिवस मानला जातो. पण प्रत्येकांचे दिवस म्हणजेच की प्रत्येकांची परिस्थिती सारखी नसते आणि त्यातल्या त्यात सोन्याचे भाव एवढे गगनाला भिडले आहेत की सर्वसामान्य लोकांना सोनं खरेदी करणं शक्यच होणार नाही अशी गोष्ट झाली आहे. कारण प्रत्येकाला माहिती आहे 1 लाखाच्या वर सोन्याचा जो भाव आहे तर तो गेला आहे, त्याचप्रमाणे चांदीचाही भाव तसाच झाला आहे. त्यामुळे मग आपल्या घरामध्ये ज्या आपल्याला सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू आहेत त्या वस्तू जर तुम्ही घरी आणल्या तर आपल्या घराची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही, आपल्या घरातील दारिद्र्य हे नष्ट होत असते. तर त्याचप्रमाणे आता सोने चांदी गणेश मूर्ती म्हणा किंवा माता लक्ष्मीच्या मूर्ती या ज्या वस्तू आहेत देवांच्या, माता लक्ष्मीची तर मूर्ती अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुमच्या घरी नसेल तर तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून खरेदी करून आणायची आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की धने. आता फोटोमध्ये हे धने दिसत आहेत, आता हे प्रत्येक बाजारामध्ये म्हणा, आता हे प्रत्येकाला तर धने माहितीच आहे, पण बऱ्याच जणांचं काय होतं की नवीन लग्न झाल्यानंतर काही वस्तू मुलींना म्हणा किंवा एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहत नसतील, बाहेर एकट्या राहत असतील, बाहेरगावी राहत असतील, तर त्यावेळेस मग काही वस्तू अशा असतात की त्या प्रत्येकाला माहिती नसतात. त्यामुळे मग अशा पद्धतीचे हे धने आहेत तर फोटोमध्ये दिसत आहेत. तर हे धने आपल्याला मुठभर म्हणा किंवा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे तुम्ही मग मुठभर म्हणा किंवा घेऊन येऊ शकता. आणि ही झाली पहिली गोष्ट, विकत घेऊन यायचं आहे आपल्याला बाजारामधून. त्यानंतरची गोष्ट म्हणजे मीठ आवर्जून आपल्याला खरेदी करून आणायचं आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे हळद. आता हळद पण ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते, मीठ पण अत्यंत प्रिय असतं. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे कवड्या. आता कवड्या तुम्ही पिवळ्या रंगाच्या आणू शकता. आता पिवळ्या रंगाच्या जर नाही भेटल्या तर तुम्ही पांढऱ्या कवड्या पण आणलात तरी हरकत नाही. ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत, म्हणून ह्या धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही आवर्जून खरेदी करून घेऊन यायचं आहे. आता धार्मिक मान्यतेनुसार देवांचे जे वैद्य आहेत भगवान धन्वंतरी यांचा जन्म या दिवशी झाला होता, म्हणून मग याला धन्वंतरी जयंती असेही म्हटले जाते. धनत्रयोदशी म्हणत असतात, धनतेरस म्हणत असतात. तर याचा जो मुहूर्त आहे तर हा मुहूर्त कधी शनिवारी दुपारी 12:18 सुरू होणार आहे, तर रविवारी दुपारी 1:51 पर्यंत धनत्रयोदशीचा मुहूर्त आहे.
तर आता आपल्याला जी पूजा करायची आहे तर प्रदोष काळामध्येच आपल्याला धनत्रयोदशीची पूजा करायची आहे। तर या दिवशी मग धनत्रयोदशीला अनेक शुभ योगांची निर्मिती होणार आहे। या दिवशी ब्रह्मयोग, उत्तरायोग, फाल्गुनी, पूर्वा फाल्गुनी नक्षत्रासह बुद्धातिथ्य आणि कलाकृती योग तयार होतील। त्यामुळे मग हा जो दिवस आहे तर अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो। त्याचप्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान लावण्याची सगळीकडे परंपरा आहे। तर हा दिवा मग जो आहे तर संध्याकाळी 5 नंतर रात्री 8 पर्यंतच लावला जातो। आता यमदीपदान का केले जाते याबद्दल एक वेगळा व्हिडिओ अपलोड केला जाईल। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही मग बघू शकता अपलोड केल्यानंतर। तर आता आपल्याला काय करायचं आहे, मुठभर धने ज्यावेळेस आपण घरी घेऊन येणार आहोत त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर आपण ज्यावेळेस धनत्रयोदशीची पूजा केली, आता धनत्रयोदशीची पूजा आपल्याला सायंकाळी म्हणजेच की प्रदोष काळामध्येच करायची आहे। ही पूजा झाल्यानंतर आता त्या पूजेमध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, मुठभर जे आपण धने आणले आहे विकत, तर ते धने आपल्याला देवघरामध्ये एखाद्या वाटीमध्ये म्हणा किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही त्या पूजेमध्ये हे धने ठेवू शकता। आता जर तुमच्या घरी धनत्रयोदशीची पूजा केली नसेल तरीही तुम्ही तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेलच, तर त्यावेळेस मग माता लक्ष्मीच्या मूर्तीपुढे आपल्याला हे धने ठेवायचे आहेत। त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, पूजेमध्ये म्हणा किंवा देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, म्हणजेच की धूपदीप लावायचा आहे, फुलं अर्पण करायचं आहे। आणि तुम्ही पूजा मांडली असेल तर तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, कारण आपण जर पूजा मांडली तर सगळीकडे दीप प्रज्वलित केलं जात असतं। आता ही दीप प्रज्वलित करणं वसुबारस जे आहे तर त्या दिवसापासून दीप प्रज्वलित केलं जात असतं प्रत्येक घरामध्ये। नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, हा उपाय केल्यामुळे काय होतं की आपल्या घराची तर प्रगती होतच असते, मुलांची पण प्रगती होते, आपल्या घरातील पण दारिद्र्य पण नष्ट होण्यासाठी मदत होत असते। मग आपण देवपूजेमधलं मग आपल्याला एखादं वस्त्र घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे, आता महालक्ष्मी अष्टक आपल्याला म्हणायचं आहे। आता प्रत्येकाला महालक्ष्मी अष्टक म्हणणं शक्य होत नाही किंवा प्रत्येकाला पाठ असेलच असे नाही, त्यामुळे तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण केलात तरीही चालेल। आणि ज्यावेळेस तुम्ही श्रवण करणार असाल त्यावेळेस देवघरापुढे म्हणा किंवा पूजेपुढे बसायचं आहे आसन घेऊन आणि हात जोडून नमस्कार करून मग पूर्ण श्रवण करायचं आहे महालक्ष्मी अष्टक। आणि नंतर काय करायचं आहे, त्या वाटीमध्ये जे आपण धने ठेवलं आहे तर ते धने आपल्याला एक थोडा वेळ तिथेच ठेवायचं आहे, जोपर्यंत तुमचे मंत्र म्हणून होत नाही। आणि नंतर मंत्र म्हणून झाल्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायचं आहे तुमच्या घरातील दारिद्र्य दूर होण्यासाठी, घराची मुलांची प्रगती होण्यासाठी। आणि नंतर मग ते जे धने आहेत तर त्या धन्याची आपल्याला थोडेसे धने त्या पोटलीमध्ये आपल्याला बांधून ठेवायचे आहेत। आणि ती जी पोटली आहे तर ती पोटली मग तुम्ही तुमचा व्यवसाय असेल तर तिथे ठेवायला देऊ शकता किंवा मग तिजोरीमध्ये ठेवू शकता घरातील, किंवा मग तुम्ही घरातील एखाद्या व्यक्तीसाठी हा उपाय करत असाल तर त्या व्यक्तीच्या मग पाकिटामध्ये ठेवायला देऊ शकता। तर असा उपाय केल्यामुळे त्या घराची प्रगती होण्यासाठी मदत होत असते, घरातील दारिद्र्य नष्ट होते। आणि त्यामधील जे राहिलेले थोडेसे धने आहेत तर ते धने मग तुम्ही किचनमध्ये, जिथे तुम्ही स्वयंपाकघरामध्ये धने वापरत असता तर ते धने मग किचनमध्ये ठेवू शकता। पण लक्षात असू द्यायचं आहे की यामुळे काय होतं की आपल्या घरातील अन्नधान्य कधीच कमी पडणार नाही, म्हणून आपल्याला धने थोडेसे स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं आहे। पण आपण ज्यावेळेस तामसिक पदार्थ म्हणजेच की मांसाहार बनवणार नसेल त्याच वेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, त्या भाज्यांमध्येच वापरायचं आहे। मांसाहार बनवणार असेल तर त्यावेळेस मग तुम्ही हे धने त्या भाज्यांमध्ये चुकूनही वापरू नका, कारण की असं जर केलं आपण तर आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ मिळणार नाही। नंतर मग आता ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आपल्याला प्रदोष काळामध्येच करायचं आहे, ज्यावेळेस सायंकाळी तुम्ही 5 नंतर संध्याकाळी 8 किंवा 9 पर्यंत पण करू शकता। तर हा उपाय मग कोण करू शकतं, ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्या महिलांनीच हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या घराची तर प्रगती होतच असते, घराची म्हणा मुलांची, घरातील दारिद्र्य नष्ट होत असते, कारण की आपल्याला ही संधी वर्षभर पुन्हा नसते, कारण की धनत्रयोदशी हा वर्षभरातून एकच वेळा येणारा सण आहे। या दिवशी माता लक्ष्मीला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या आपण खरेदी करून आणायच्या आहेत आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः हे लिहायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।